त्यानंतर मी हारून खान यांच्याकडे जाणार आहे. हारून खानजी, असं विचारायचं आहे की संजय राऊतांनी पत्र लिहिलं काँग्रेस हायकमांडला प्रदेशाध्यक्षांच्या बद्दल, असं आम्हाला कळलेलं आहे. त्यावरती तुम्ही आणखीन प्रकाश टाकू शकता का? या संपूर्ण मुद्द्याच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका काय आहे? मनसे आणि काँग्रेस यांच्यामध्ये जी काही विधानं झाली आहेत मधल्या काळात, त्या अनुषंगाने. आता राऊत साहेबांनी जो पत्र लिहिलेला आहे त्या पत्राचा तो पूर्ण मजकूर मला माहित नाहीये, म्हणून त्याबद्दल मी काय बोलू शकत नाहीये. पण एक असं आहे की जी पत्रकार परिषद झाली होती ती पत्रकार परिषद फक्त शिवसेना आणि मनसे या पक्षाची झाली नव्हती. पत्रकार परिषद जी होती आणि जे निवडणूक आयोगाकडे जाणार होते ते सर्व पक्षीय जाणार होते. सर्व पक्षामध्ये भाजप पण होती, शिंदे गट पण होता, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, MIM सगळ्यांना आवाहन केलं होतं की ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये या निवडणूक आयोगाच्या या लिस्टमध्ये यादीमध्ये जे काही घोळ चालू आहे त्याबद्दल तिथे सगळे गेले होते. आता बाकी सगळ्यात दोन जे पक्ष आहेत आणि सत्ताधारी जे पक्ष आहे तो तिथे आला नाही, म्हणून आता ती जी झाली पत्रकार परिषद ती महाविकास आघाडी झाली. आणि आता डावखरे बोलताना किंवा हे बोलतायत की पाठीमागून मनसेला आतमध्ये घेत आहेत. अहो, पाठीमागून किंवा पुढून घ्यायची गरज तुम्हाला का वाटते? समोर होताना सगळे एकत्रित बसले होते. काँग्रेसवाले बसले होते, शिवसेनेवाले बसले होते, राष्ट्रवादी काँग्रेसवाले बसले होते, समाजवादी पार्टीवाले बसले होते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे लोक बसले होते, सगळे एकत्रित बसले होते. त्यामध्ये महाविकास आघाडी मध्ये बिघाडी आली हे सगळं बोलायचे काय कारण नाही. बर. हारून खानचे एक प्रश्न असा आहे की शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी जे दिवाळीचं मोठं सेलिब्रेशन होतं, दिवे लागतात, कंदील लागतात, त्यावेळेला गेल्या वेळेला पक्षाची चिन्ह कंदिलांवरती असण्यावरनं उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला होता आणि प्रचाराचं नाव त्याला दिलेलं होतं. परंतु यावेळेला कंदिलांवरती दोन्ही ठाकरे बंधूंची छायाचित्र आहेत. मग हा प्रचार होत नाही का? नाही, आता एक सांगतो तुम्हाला, हे बंधू ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत आणि हे बंधुत्वाचा जो एक प्रकार आहे की आम्ही दोघे भाऊ एकत्रित होतो आणि एकत्रित राहणार आहोत, यासाठी तिथे कंदील लागले. त्यामध्ये काय आक्षेप घ्यायचा कारण मला दिसत नाही. बर पण मग त्यावेळेला मोदींना पाठिंबा दिलेला होता राज ठाकरेंनी, त्यामुळे आक्षेप होता, परंतु आता सोबत आलेत त्यामुळे आता कंदील चालतायत, असा सगळा प्रकार आहे का हा? नाही मॅडम, बघा कसं आहे की जेव्हा सोबत येतात तेव्हा सगळं जे काय अलबेल आहे त्यांचा आम्हाला चालतो, आम्हाला त्यांचा चालतो, हे प्रकार सर्व पक्षामध्ये होतो ना. आता एक दोन्ही भाऊ ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत आणि म्हणून लोकांच्या पोटात पोटदुखी लागलेली आहे, तर ती गोष्ट वेगळी आहे. बर. आणखीन एक प्रश्न, थोडासा आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारते. आज जो बॅनर लागलेला आहे बांद्र्यामध्ये शिवसेनेकडनं की महापौर शिवसेनेचाच होणार, त्यावरती आपण काय बोलाल? बरोबर ना, त्यांनी लावला ना, महापौर शिवसेनेचा होणार म्हणजे आमचा होणार. त्यांनी जे लावला ना बांद्र्यामध्ये मातोश्री समोर, त्यांनी येऊन बॅनर लावला की महापौर शिवसेनेचा होणार. बरं, तुम्हाला असं वाटतं का की एका बॅनरमधनं दोन शिकार करण्याचा प्रयत्न होता कुठेतरी? या पक्षाचा महापौर होणार. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाविकास आघाडी ही एकत्रित लढणार आहे आणि जेव्हा एकत्रित लढेल तेव्हा महाविकास आघाडीचाच महापौर होणार आहे. आणि हे कुणाला दाखवू इच्छितात ते मला माहित नाहीये. आता ह्यांना जे दाखवायचं आहे ते आम्हाला दाखवायचं नाहीये. त्यांनी तिथे बांद्रामध्ये बॅनर लावलाय म्हणजे ते आमच्यासाठीच आहे असं नाहीये. ते त्यांचे जे पक्ष आहेत, त्यांच्याबरोबर जे पक्ष आहेत त्यांना दाखवायचं आहे की बघा आम्ही आमचाच महापौर होणार आहे. पण त्यांना विचारा एवढं की 227 आपले नगरसेवक या उमेदवार असणार आहे. हारून खानजी